आज किलबिल ग्रुपमधील बालसेनेबरोबर त्यांचे पालक सुद्धा बऱ्याच संख्येने सकाळीच ठरलेल्या वेळेत सहलीला जायला तयार होऊन आले होते. मुलांसाठी पाटील काका आणि केतकर काकांनी एक मोठी गाडीच ठरवली होती. बरेच जण आपापल्या गाड्या घेऊन त्यांच्याबरोबर येणार होते. गावाबाहेरील टेकड्या, माळरान आणि हिरवा निसर्ग बघायला सगळेजण खूपच उत्साही होते. बसमध्ये सगळेजण बसल्यावर आज केतकर काकांनी बालसेनेला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्टीचे नाव होते झाडे लावा, झाडे जगवा. एका गावाच्या जवळ एक जंगल होते. जंगलामध्ये घनदाट झाडे होती. झाडांवर विविध पक्ष्यांची छोटी छोटी घरटी होती. त्यामध्ये त्यांची पिले होती. जंगलामध्ये माकडे, हरिण, ससे, घुबड, कोल्हे हे प्राणी तर होतेच, पण अजून आतमध्ये दाट जंगलात गेल्यावर हत्ती, वाघ, अस्वल, सिंह हे वन्य प्राणी सुद्धा राहत होते. झाडांवरचे पक्षी आणि छोटे प्राणी एकमेकांचे दोस्तच झाले होते. झाडे सुद्धा गुण्यागोविंदाने एकत्र वाढत होती आणि या आपल्या प्राणी पक्ष्यांना निवारा देत होती. एकूणच सगळे वातावरण खूप छान होते. एके दिवशी सकाळी सूर्योदय झाला तसे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. ते आपल्या पिलांसाठी चारा शोधायला थव्याने बाहेर पडले. छोटी छोटी माकडे या झाडांवरून त्या झाडांवर खेळ करू लागले. झाडे सुद्धा आपल्या पानांवर पडलेले दव झटकून ताजीतवानी होऊन टवटवीत दिसू लागली. तेवढ्यात सर्व झाडांमधील एका उंच झाडाला लांबून काही माणसांचा एक घोळका येताना दिसला. त्या झाडाला दिसले की त्या माणसांच्या हातात कुऱ्हाडी होत्या. त्या उंच झाडाने आपल्या सर्व मित्र झाडांना सावध व्हायला सांगितले. सर्व झाडांनी आपल्या फांद्यांवर घरटे केलेल्या पक्ष्यांना आपल्या पिलांना दूर सुरक्षित ठिकाणी हलवायला सांगितले. माकड, घुबड, खारी यांना जंगलामध्ये आत पळून जायला सांगितले. थोड्या वेळातच ती माणसे तिथे पोहोचली आणि त्यांनी झाडांवर कुऱ्हाडी चालवायला लागले आणि खूप झाडे तोडली. प्राणी पक्षी सगळे दुरून पाहत होते. ते सगळेच खूप दुःखी झाले. एक धीट पोपट उडत उडत गेला जंगलचा राजा सिंह याच्या गुहेकडे. त्याने सिंहाला सांगितले आणि सिंहाने लगेच वन्य प्राण्यांची एक सभा घेतली. सभेमध्ये असे ठरले की रात्री हत्ती, अस्वल यांना घेऊन स्वतः सिंह गावात जाणार. झालं तयारीनिशी रात्री सगळे गावाकडे निघाले. रात्री सगळी माणसे झोपी गेली तेव्हा माकडांच्या टोळीने लोकांच्या घरावरील कौले काढून फेकायला सुरुवात केली. हत्तींनी घराची दारे धडका मारून तोडायला सुरुवात केली. अस्वलांनी घराच्या खिडक्या काढून मोडून टाकल्या. सगळी माणसे खूप घाबरली. ते पळत पळत बाहेर आले तेव्हा सिंह राजाने एक मोठी डरकाळी फोडली. सगळ्या लोकांनी घाबरून हात जोडून या वन्य प्राण्यांची माफी मागितली आणि पुन्हा कधीच झाडे तोडणार नाही अशी त्यांच्यासमोर शपथ घेतली. दुसऱ्या दिवशी गावातील मोठी माणसे, मुले यांनी तोडलेल्या झाडांच्या जागी नवीन वृक्षारोपण केले.
लहान मुले रोज येऊन छोट्या रोपांना पाणी घालू लागले. हळूहळू पुन्हा एकदा झाडे वाढू लागली आणि पहिल्यासारखेच तेथे पक्ष्यांचा किलबिलाट आणि छोट्या छोट्या प्राण्यांची मस्ती सुरू झाली. केतकर काकांची गोष्ट संपताच आपले गावाबाहेरील निसर्गाच्या हिरव्यागार परिसरामधील सहलीचे ठिकाण आले सुद्धा. सगळी मुले आरडाओरडा करतच बसमधून खाली उतरली आणि धावायला लागली.